सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुंतून राहील. तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. कोर्टाशी संबंधित काम हे अनुकूल राहील. नफ्याच्या संधी तुमच्या वाट्याला येतील. आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण असेल. तुम्हाला कनिष्ठांकडनं सहकार्य मिळेल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. दुसऱ्याच्या कामामध्ये मात्र तुम्ही आज कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करू नका. शक्य असल्यास तुमचे प्रवासाचं नियोजन पुढे ढकला आणि गाडी मात्र काळजीपूर्वक चालवा. दुर्गा देवीची पूजा आणि कवच पठण हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टी आणि पिकनिकचं आयोजन तुम्ही कराल. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्हाला आज स्वादिष्ट जेवणाचा आनंद मिळेल. बौद्धिक कार्य तुमचं यशस्वी होईल. तुम्हाला एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडनं चांगलं मार्गदर्शन मिळू शकेल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या बोलण्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठा वाढेल. विरोधकांचा पराभव होईल आणि प्रवास फायदेशीर ठरेल. एकंदरीत तुमचा दिवस शुभ जाईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा प्रवास यशस्वी होईल. डोळ्यांमध्ये आज तुम्हाला वेदना होऊ शकतात. त्यामुळे व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. आज लोकांना कोणालाही न विचारता तुम्ही कुठल्याही प्रकारचा सल्ला देऊ नका. पुनर्प्राप्तीचे प्रयत्न तुमचे यशस्वी होऊ शकतात. व्यावसायिक ट्रिप अनुकूल राहील. आज तुम्ही विनाकारण जोखीम घेण्याचं धाडस बिलकुल करू नका. अज्ञात भीती आणि चिंता तुम्हाला जाणवेल. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल आणि तुमच्या आवडीची कामं मिळाल्यानं तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोळ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये आणि बाहेर देखील तुम्हाला थोडासा क्लेश जाणवेल. कामामध्ये तुमचे अडथळे येतील. नोकरीमध्ये उत्पन्नात घट आणि कामाचा ताण कमी होईल. आज लोक तुमच्याशी विनाकारण वाद घालू शकतात. दुःखद बातमी मिळाल्यानं नकारात्मकता वाढेल. व्यवसायातून तुम्हाला समाधान मिळणार नाही. भागीदारांमध्ये मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कामामध्ये कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. जवळच्या व्यक्तीला भेटल्यानं तुम्हाला आनंद होऊ शकतो. आर्थिक बाबतीमध्ये तुमचा दिवस अनुकूल राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज दूरवरून एखादी चांगली बातमी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. तुमच्या कामामध्ये सहकारी तुम्हाला चांगली साथ देतील. व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची घाई करू नका. दुखापत आणि अपघात टाळा. नफ्याच्या संधी आज तुमच्या वाट्याला येतील. बाहेरील परिस्थिती अनुकूल राहू शकते. आनंदाचं वातावरण तुमच्या आयुष्यात राहील. कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. विचारपूर्वक कुठलंही काम करा. ऑनलाईन खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुठल्याही कामासाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. एखाद्या महत्त्वाची समस्या सुटेल. मित्रांकडनं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. तुमच्यावरचं कर्ज कमी होईल आणि समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या इच्छेनुसार तुमचे व्यवसाय चालतील. तुमचा प्रभाव वाढवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती असेल. जोखीमपूर्ण काम करू नका. मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरती तुमचा खर्च होईल. कौटुंबिक जीवनामध्ये परस्पर समन्वय वाढेल. आज नशीब
76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणाला अर्ध्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन योजना तुमच्याकडनं आखली जाईल. कामाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होईल. सामाजिक कार्य करण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होईल. प्रतिष्ठा वाढेल आणि आनंदाचं वातावरण तुमच्या आयुष्यात निर्माण होईल. नोकरीमध्ये वर्चस्व प्रस्थापित होईल. उत्पन्नाचे स्रोत तुमचे वाढू शकतात. व्यवसाय फायदेशीर राहतील. घरामध्ये सहकार्य आणि आनंद वाढेल. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण आज दिलेले पैसे पुन्हा परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या उत्साहावरती नियंत्रण ठेवा. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला सहज सहकार्य मिळेल. व्यावसायिक सहली यशस्वी होतील. तुम्हाला आज अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. व्यवसाय तुमचा चांगला चालेल. नोकरीमध्ये अधिकार वाढू शकतात. जुगार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये बिलकुल अडकू नका. गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ राहील. आळशी बिलकुल होऊ नका. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक जीवन तुमचं आनंदी राहील. धार्मिक कार्यामध्ये रस राहील. नवीन वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या मनाच्या चंचलतेवरती तुम्हाला आज नियंत्रण ठेवावं लागेल. कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतरच तुमच्या आयुष्यातील परिस्थिती सुधारेल. जीवनसाथीदारांमध्ये परस्पर सुसंवाद राहील. घाईमुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये तुमच्या वाढ होईल. नोकरीमध्ये शांतता राहील. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर आणि कामाचं होईल. घरामध्ये आनंद आणि शांती राहील. तुम्ही आज तुमच्या बोलण्यावर आणि रागावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक वाद टाळा. काही कारणानं तुमचं मन हे अस्वस्थ होऊ शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज अनपेक्षितपणे तुम्हाला खर्च येतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणी येऊ शकतात. व्यवसायामध्ये मंदी येईल. कामाच्या ठिकाणी वाद होतील. भागीदारांमध्ये मतभेद होऊ शकतात. अपेक्षित कामामध्ये अडथळे येऊ शकतात. चिंता आणि ताणतणाव तुमच्या आयुष्यामध्ये थोडासा राहू शकतो. तुमची हुशारी विविध क्षेत्रामध्ये फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या प्रतिभेचा पूर्ण फायदा घेण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही नवीन योजनांवरती काम करू शकता. त्याचे तुम्हाला चांगले फायदे होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न द्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज राग आणि उत्साहावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. वादाला तुम्ही प्रोत्साहन देऊ नका. आज वाहन चालवत असताना निष्काळजीपणा बिलकुल करू नका. एक छोटीशी चूक देखील तुमचा त्रास वाढवेल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांकडून मदत मिळेल. उत्पन्न चांगलं राहील, परंतु व्यवसायामध्ये जोखीम घेऊ नका. सुरुवातीच्या संघर्षानंतर ग्रह आणि तारे तुम्हाला यश देतील. नवीन ऑर्डर किंवा करार मिळण्याची दाट शक्यता आहे. शत्रू आज शक्तिहीन राहतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे आणि रेशमी कपडे दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडनं पाठिंबा मिळाल्यानं आनंद होईल. स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीतनं मोठा फायदा होईल. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला कनिष्ठांकडनं सहकार्य मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. उत्पन्न वाढेल. दुखापत आणि आजारामुळे अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये नफा झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.